ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. चेकणार आहोत. जतीन भुयाल सर आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. होऊ शकता उमेश चिकूक यांना सन्मानित केले जातं. सन्मानाने सत्कार होत असताना पाहू शकाल या ठिकाणी निलेशजी घोडविंद आणि सुनीलजी घरत डोलेगावची ही A1 जोडी आणि त्यांचा हा मेगा सन्मान आपण या ठिकाणी हे आपल्या लाडक्या आयोजक समितीच्या वतीने आपण करत आहोत. आणि आता मात्र हळूहळू खेळाडूचं अभिनंदन. पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. त्यानंतर मिस्टर प्रणव भोईर आणि या सुनीलजी घरची शुभांश आपण या ठिकाणी हे पारितोषिक आपण वितरित करीत आहोत. ट्रॉफी क्रिएट करत असताना चॅम्पियन सुरेश केनेसाठी इथे टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर कामगिरी सुरेशचे पाहिले आपण स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन कळंबोली संघ. पुढील कॅश प्राईज. गिरीश घाबरू नको, काही आगीचा गोला वगैरे नाहीये. चला आपण इथे देऊया या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज प्रदत्त या ठिकाणी आपण आणि या बाईकचा जो हक्कदार राहिला आहे. आणि सेलिब्रेशन पहा. आज नांदकर संघाला सुद्धा अभिमान असेल की आपल्या संघातील खेळाडूंनी बाईक जिंकली. आणि अक्षय जर गाडीपासून बोल ना. खरंच खूप आभार व्यक्त करेन, कारण की जी टुर्नामेंट आहे त्यांनी खूप उत्तमरित्या पार पाडली आणि टुर्नामेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं पार्शियालिटी केली नाही. आणि खरंच या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना कुठेतरी आमच्याकडून मिस्टेक झाल्या बॉलिंगमध्ये असतील तर, नाहीतर आम्हाला असं वाटत होता की फर्स्ट नाही तर सेकंड नंबर तरी येईल या टुर्नामेंटमध्ये. बाकी सिरीज भेटली त्याच्यापेक्षा थोडासा दुःख होतो की आम्ही एवढे रन मारून हारलो. पण बाकी आमच्या पोरांनी पण खूप मेहनत केली, ते सगळ्यांचं अभिनंदन. गाडी तर चल पोरांना गाडी तर भेटायला लागली. धुळे ट्रॉफी 2026 या ट्रॉफीसाठी जी प्रचंड मेहनत आणि सुनियोजन झालं ते एजी स्पोर्ट धुळे बी या संघाचं मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या स्पर्धा यशस्वीसाठी पूर्ण धुळे गाव, आमचं आणेगाव, सोरगाव, कोशिंबी, कळंबोली आणि पंचक्रोशीतील सर्व क्रीडाप्रेमी यांनी सर्वांनी जे सहयोग केलं त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद करतो. या ट्रॉफीचे आमचे मार्गदर्शक ज्यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा यशस्वी झाली, ज्यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली ते आमचे माजी सरपंच जतीनदादा घोडविंदे यांनी यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी साहिलला जे सांगितलं की आपल्याला अशी स्पर्धा आयोजित करायची आहे आणि त्या स्पर्धेचं त्यांनी तिथे प्लॅनिंग केलं आणि ही स्पर्धा नक्कीच आज यशस्वी झाली. ही स्पर्धा यशस्वी करताना प्रत्येक नागरिकाचं
या डोळे गावातील, या पंचक्रोशीतील, या पक्षी गावातील ग्रुप ग्रामपंचायत डोळेमधील सर्वांनी खूपच मेहनत घेतली. आणि ऍक्च्युली मी पण खूप वर्षापासून क्रिकेट खेळतो, परंतु आमच्या या ग्रामपंचायत मधून सर्वांची इच्छा होती की दिवस रात्रीचे सामने व्हायला हवे होते आणि ते आज यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. तर मी स्वतः तुकाराम घुडविंदे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी पुनश्च धन्यवाद मानतो. थँक्यू.